हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? तर मी पण मस्त आहे. तर गुरुवारी सकाळी सकाळी 4 वाजता पहाटेला उठून मी 6 वाजेपर्यंत पूजा मांडली होती. पण उत्तर पूजा करण्यासाठी मात्र मला वाजलेला आहे 1. तर झालं असं की आज आहे ना नायराची सुट्टी होती, म्हणून आहे ना थोडं उठायला लेट झालं. का तर मग नायराला सुट्टी होती म्हणून झोपायला उशीर झाला आणि उठायला पण उशीर झाला. उठायला उशीर झाला की मग असं ग्रहण लागतं दिवसाला. तर मग सकाळी आहे ना उठल्यानंतर पाणी आलेलं होतं, म्हणून मग पाणी लवकर जातं ह्या कारणाने सकाळी अगोदर पाण्याची कामं करावी लागली. त्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळं होऊन आणि मग आंघोळ वगैरे केली आणि मग उत्तर पूजा करायला घेतली. तर तोपर्यंत 1 वाजलं. मग करणार काय म्हणून आंघोळ केल्यानंतर देवाचे पाया पडले. त्यानंतर देवी मातेच्या पण पाया पडले आणि तिला पण माफी मागितली की एवढ्या वेळ लेट झाला माझ्याकडून, तर मला क्षमा कर मागली, चुकली असेल तर मी. म्हणून मग माफी मागितली आणि मग सुरुवात केली उत्तर पूजा करण्यासाठी. तर मला कमेंटमध्ये सांगा, असं काही असतं का? लेट झालं तर काही प्रॉब्लेम असतो का? किंवा घरातलं इतर कोणी केलं, मी पूजा मांडली असताना कोणीही उचलली पूजा, उत्तर पूजा केली तरी चालते का? मला नक्की सांगा, कारण मला असं वाटतं की चालतं की नाही मला माहिती नाही. म्हणून मग मला थोडंसं कन्फ्युजन झालं, कारण इतर सगळ्यांच्या आंघोळी सकाळी होऊन जातात, माझ्याच आंघोळीचा थोडा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे माझ्या आंघोळीला लेट होतं, कारण पाण्याचे कामं असतात, त्यामुळे मग मी नंतर करते. तर मग उत्तर पूजा करून घेतली आणि मग तिथलं सामान पुन्हा जे काही तिथलं सामान मी काढलं होतं ते परत ज्याचं त्याच्या जागेवर ठेवून दिलं. कसं असतं ना, एक दोन वस्तू जरी आपण आहे ना इकडच्या तिकडे ठेवल्या ना, तरी तो आहे ना एक पसारा झाल्यासारखं होतं, कारण ते त्याच्या जागेवरून दुसरीकडे ठेवलं ना की ते घरात मग एक पसारा झाल्यासारखं होतं, इकडचं वस्तू तिथे. तर इथलं मिक्सर आणि हे थोडंसं मी काढून आणि डायनिंग टेबलवर ठेवलेलं होतं आणि एक किचनवर होतं, म्हणून थोडंसं पसारा झाल्यासारखं झालं होतं. म्हणून सगळ्यात अगोदर सामान ठेवून दिलं आणि माऊलीचा कळस पण इथेच ठेवून दिला आता. तर ही देवीच्या याच्यावर आपण जी वापरतो ती वेणी. तर लहानपणी ही वेणी आहे ना, ही वेणी लावण्यासाठी आमच्यामध्ये खूप भांडणं असायचे, मी लावणार मी लावणार मी लावणार. पण आता ती लावण्यात इंटरेस्टच नाही, कारण की केस तेव्हा जे होते ना त्याचे अर्धेही केस राहिले नाहीत, त्यामुळे वेणीचं वजन झाल्यासारखं होतं केसांना. त्यामुळे आता वेणी लावण्यामध्ये जरा पण इंटरेस्ट येत नाही. तर तुम्हाला लहानपणी आवडायचं का वेणी लावायला? नक्की कमेंट करून सांगा. तर त्याच्यानंतर आता तर मी माझ्या लेकीला लावते, तिचे केस छान आहेत त्यामुळे तिच्या केसांना लावते. आणि मग मस्त असं जेवण करून घेतलं. तर मी अशी चोरून चोरून व्हिडिओ बनवत होती, कारण समोर आमच्या सासूबाई बसलेल्या होत्या, म्हणून मी अशी फडक्याच्या मागे लपून लपून व्हिडिओ शूट करत होते. तर काय आहे ना, करावं लागतं, यालाच तर मजा येते खरी. मग जेवण झालं तर लगेच परीक्षा होती, माझी नाही माझ्या लेकीची. माझ्या लेकीची परीक्षा असली की मला असं वाटतं माझीच परीक्षा चालू झाली आहे, पुन्हा मी शाळेत जाते आणि पुन्हा सगळं करते. तर हे लहानपणी हे किसमी चॉकलेट माझं खूप 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 फेवरेट चॉकलेट होतं आणि आजही मला ते तेवढंच जास्त आवडतं. आणि माझ्याबरोबर माझ्या लेकीला पण ते तेवढंच आवडतं. म्हणून मग असं बोलू नका की आठाण्याचे चॉकलेट आवडतात, जे आवडतं ते आवडतं, मग ते स्वस्त असो किंवा महाग असो. तर मला तर खूप आवडतात, म्हणून मग मला भेटले की मी घेऊन येत असते. तर आणले होते आणि सॉरी मला मध्ये मध्ये चॉकलेट खाण्याचं क्रेविंग होतं, म्हणून मग मी असे छोटे छोटे चॉकलेट खाते, जे की माझे लहानपण मला पुन्हा आठवण करून देतात. आणि खरोखर अजूनही त्याची टेस्ट जशी अगोदर होती ना तशीच आहे, त्याच्यात काहीही चेंज झालेला नाही. फक्त प्राईसची चेंज झालेत, अगोदर 4 आण्याला होता आता 8 आण्याला झालेले. पण टेस्ट मात्र आहे ना जशाच तशी आहे आणि मला खरोखर त्याची टेस्ट खूप म्हणजे खूप आवडते. तर लहानपणी कोणी कोणी किसमी चॉकलेट खाल्ले नक्की कमेंट करून सांगा, आणि कोणाकोणाचं फेवरेट होतं ते पण सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर नक्की फॉलो करा. तर त्यानंतर मग संध्याकाळी उठले आणि बाहेर जायचं होतं, थोडंसं काम होतं त्यामुळे बाहेर जायचं होतं. म्हणून सगळ्यात अगोदर स्वयंपाक करायला घेतला, कारण आल्यानंतर करायचं म्हटलं ना की खूप कंटाळा येतो. म्हणून मग आज भात आणि कालवणच करायचं होतं, चपात्या होत्या म्हणून मग भात घातलं एक साईडला. आणि ही मुगाची आमटी केली होती. सकाळी मी ॲक्च्युली मुगाची उसळ बनवली होती, ती खूप जास्त वाचली होती, म्हणून मग मी तिचीच आयडिया करून तिचीच आमटी बनवली, जेणेकरून भातावर पण होईल आणि वेगळं पण वाटेल की सकाळचीच भाजी दिली असं वाटणार नाही. आणि मग नायरा आणि आम्ही सगळे घरातले असे मिळून गेलो होतो बाहेर. पण गेल्यानंतर रस्त्यात असं झालं की ना, अर्ध्या रस्त्यात आम्ही पोचलो, जिथे आम्हाला जायचं होतं त्याच्यापेक्षा अर्ध्या रस्त्यात पोचलो आणि नायराला खूप जास्त वॉमिटिंग झाल्या. तर म्हणून मग
नायरा खूप हे झाली तर मग रिटर्न यावं लागलं. तर येताना तिचे कपडे खूप खराब झालेले होते म्हणून ती पण थोडीशी खूप हे झाली होती, नर्वस झाली होती. त्यामुळे मग रस्त्यात थांबून आणि एक जोडी ड्रेस घेतला तिच्यासाठी. आणि आज आमची ॲनिव्हर्सरी होती म्हणून नवरोबाने आम्हाला चहाची पार्टी दिली, कारण माझा फेवरेट चहा आहे. त्यामुळे नवरोबाने चहाची पार्टी दिली आणि केक कापला होता पण त्याचा व्हिडिओ काही मी शूट केला नाही. त्यानंतर मग मस्त असा चहा पिलो. नायरासाठी नवीन ड्रेस घेतला. नायराला म्हटलं ॲनिव्हर्सरी माझी होती आणि कपडे तुला भेटले. त्यानंतर ती पण थोडीशी ड्रेस चेंज केल्यानंतर खुश झाली. ॲक्च्युली वॉमिटिंग केल्यामुळे ती पण खूप हे झाली होती की ते वासामुळे ना ती जास्त इरिटेट झाली होती. लहान मुलांना कसं ते चिकट चिकट होतं आणि वास पण येत होता म्हणून ती इरिटेट झालेली. म्हणून मग मी रस्त्यातच एक पॅन्ट आणि टी शर्ट घेतलं. त्यानंतर घरी आल्या सगळ्यात अगोदर तिचे कपडे जे होते ते सर्फच्या पाण्यामध्ये भिजायला घातले, जेणेकरून डाग राहू नये, कारण तो ड्रेस थोडासा छान तिला वाटतो आणि हा फ्रॉक आहे ना तिला खूप सुंदर वाटतो आणि तो व्हाईट कलर पण होता त्याच्यामध्ये, म्हणून म्हटलं डाग व्हायला नको म्हणून लगेच भिजायला घातले आणि तिला थोडंसं धुवून घेतलं. पण आज बिचारी माझी लेक जेवली पण नाही आणि अशीच झोपली. कधी कधी मुलं आजारी असले की खरोखर खूप कन्फ्यूज व्हायला होतं.